मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनघा तिचा निर्णय सर्वांना सांगते की आम्ही दोघंही इथून गेलो असताना कुणाचं काहीही अडणार नाही, घर पण व्यवस्थित चालेल. परंतु मला एकटं राहायला अजिबात आवडत नाही. माझ्या आजूबाजूला मला सतत माणसं हवी असतात आणि मला सर्वांचं करायलाही खूप आवडतं. असं म्हणून ती आप्पा आणि कांचनलाही सांगते की मी फक्त तुमच्यासाठी इथे राहत नाही, तर मला मोठ्या घराची सवय आहे आणि आम्ही दोघं जर बाहेर राहायला गेलो तर अभि कामानिमित्त नेहमी बाहेर असेल. मला घरात करमणार नाही, मला घर खायला उठेल, असं म्हणून ती अभिला सांगते. म्हणून मला इथेच राहायचं आहे. तेव्हा अभि तिच्यावर खूप चिडतो आणि बोलतो, तुला इथे राहायचं आहे ना, तू इथे राहू शकतेस, परंतु मी इथे राहू शकत नाही. असं म्हणून अभि रागातच तेथून जातो. तेव्हा अनघाही त्याच्या पाठोपाठ जाते. इकडे अरुंधती आणि आशुतोष गाडीतून चाललेले असतात. तेव्हा आशुतोष अरुंधतीकडे हळूच पाहतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो, अरुंधती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी हे तुझ्या घरच्यांसमोर छातीटोकपणे सांगितलं, परंतु तुझ्यासमोर अजून मी माझ्या भावना पण व्यक्त केल्या नाहीत. माझी पूर्वीही कधी हिंमत झाली नाही आणि अजूनही होत नाही. तुला गमावून बसतो की काय याची नेहमी मला भीती वाटते. आणि मला माहीत आहे, जर मी तुला प्रेमाबद्दल विचारलं तर तुझा नकारच असणार आहे आणि मी जर इथून कुठे निघून गेलो तर तुला एवढा काही फरक पडणार नाही. असं म्हणून तो मनात विचार करत राहतो. आज मला काही झालं असतं तर काय केलं असतं, असं म्हणून तो खूपच नाराज असतो. अरुंधती त्याच्याकडे पाहते आणि काय झालं विचारते. आशुतोष तो विषय टाळतो आणि खोटं सांगतो की मी लाईव्ह शोचा विचार करत होतो. तेव्हा अरुंधती बरोबर त्याच्या मनातील भावना ओळखते आणि विचार करू लागते. मला तुमच्या मनातील भावना समजल्या आहेत, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलं पण आहे, परंतु तुम्ही नाही बोलला ना, तेच आपल्या दोघांसाठी चांगलं आहे. दुसरीकडे आप्पा पेपर वाचत बसलेले असतात. तेवढ्यात संजना तेथे येते आणि आप्पांना विचारते, आप्पा, मी तुमच्यासाठी चहा बनवू का? तेव्हा आप्पा सांगतात की नको, माझ्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, मला कॉफी चालेल. तेव्हा हे ऐकून संजना खूपच खुश होते आणि कॉफी आणण्यासाठी आतमध्ये जाते. तेवढ्यातच अविनाश तेथे येतो आणि आप्पांना विचारतो की तुम्ही या संजनाबरोबर एवढं चांगलं कसं वागू शकता? तेव्हा आप्पा सांगतात की तिचं मन सैरबैर झालं आहे, ती खूप चंचल आहे, कदाचित आपण तिच्याबरोबर चांगलं वागलो तर ती पण शहाण्यासारखी वागेल. तेवढ्यातच संजना तेथे येते आणि आप्पांना कॉफी देते व अविनाशला पाहून त्याला विचारते की तुला कॉफी हवी आहे का? तेव्हा अविनाश नाही असं बोलून तेथून जातो. तर संजना आप्पांना सांगू लागते की आप्पा, तुम्ही एकदा अनिरुद्ध बरोबर बोला, मला त्याच्याबरोबर राहायचं आहे, घटस्फोट घ्यायचा नाही. तुम्ही सांगितलं ना, तो लगेच तुमचं ऐकेल, कारण तुमच्याबद्दल त्याला आदर आहे. तेव्हा आप्पा स्पष्टपणे संजनाला सांगतात की जेव्हा त्याने तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने मला कधी विचारलं नाही आणि मी माझं स्पष्टीकरणही दिलं नाही. आता हा निर्णय तुमच्या दोघांचा आहे. तेव्हा संजना आप्पांना पुन्हा विनंती करते आणि तुम्ही फक्त एकदा त्याच्याबरोबर बोला असं सांगते. तेव्हा आप्पा ठीक आहे असं बोलतात आणि जर तुला निखिलसाठी खरंच काही करायचं असेल तर तू हा मार्ग निवडू नकोस. तेव्हा संजना, एकदा माझी चूक झाली, मी पुन्हा आयुष्यात कधीही ती चूक करणार नाही. आप्पा संजनाला एक सल्ला देतात की जर तुला निखिल बरोबर वेळ घालवायचा असेल तर तू त्याला इकडे घेऊन येऊ शकते. हे ऐकून मात्र संजना खूपच खुश होते. तेव्हा आप्पा पुन्हा तिला खुश करतात आणि सांगतात, मी माझ्या नातवंडाप्रमाणेच त्याच्यावर प्रेम करेल, असं म्हणून तिला एक बिझनेसबद्दल सांगत असतात आणि पेपरमधील जाहिरातही दाखवत असतात. तेवढ्यातच कांचन खिडकीतून आप्पांकडे पाहत असते. तिला आप्पांचं भलतंच कौतुक वाटतं. तेवढ्यातच यश पण तेथे येतो आणि कांचनला विचारतो, तू काय पाहत आहे? तेव्हा एखादा माणूस एवढा कसा चांगला असू शकतो, त्याचंच हे रूप पाहत आहे, असं कांचन यशला सांगते. तेव्हा यश कांचनला सांगतो, आता अनघा संजनाबरोबर बोलेल, मग तिने समजवल्यावर संजना आणि बाबा एकत्र बोलतील, मग पाहू काय होतं ते. तेव्हा यशचं हे बोलणं ऐकून कांचन आप्पांकडे पाहतच राहते. इकडे अरुंधती आणि आशुतोष एका बागेत थांबलेले असतात. तर आशुतोष अरुंधतीने आणलेल्या शिऱ्यावर ताव मारत असतो आणि बरं झालं आज नित्या आला नाही, नाहीतर एक घास पण मला दिला नसता, अशी गंमत करत बोलतो.
तर ते दोघेही गप्पा मारत असतात. अरुंधती आशुतोषला सांगते, माझ्या तिन्ही मुलांना ना शिरा खूप आवडतो. तेव्हा एवढा छान शिरा झाला म्हटल्यावर कोणाला आवडणार नाही, असं आशुतोष अरुंधतीला बोलतो. त्यानंतर समृद्धी बंगल्यावर सर्व काही ठीक आहे ना, असं आशुतोष अरुंधतीला विचारतो. तेव्हा अरुंधती, अजून तर सर्व काही ठीक आहे, पुढचं पुढं पाहूयात, असं ती आशुतोषला सांगते. तेव्हा आशुतोषही अरुंधतीला एक सल्ला देतो की भविष्यकाळाचा जास्त विचार करायचा नाही आणि भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचारही करत बसायचं नाही, नाहीतर आपण आत्ताचा क्षण व्यवस्थित घालवू शकत नाही. आयुष्य हे क्षणभंगूर असतं, त्यामुळे आता जो क्षण आहे ना, तो आनंदाने जगायचा. तेव्हा अरुंधतीला आशुतोषचं हे म्हणणं पटतं. तेव्हा ती तिच्या आयुष्याबद्दल बोलू लागते. ती नेहमीपेक्षा खूपच खुश असते, तर आशुतोष तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा तो अरुंधतीला बोलतो, अरुंधती आय लव्ह यू. तो असं पटकन बोलून जातो. तेव्हा अरुंधती त्याच्याकडे पाहते. मी काही म्हणालात का, असं विचारते व मी काही ऐकलं नाही, असंही त्याला सांगते. तेव्हा आशुतोष अरुंधतीजवळ येतो आणि तिला सांगतो, आता येता येता माझा ॲक्सिडेंट होणार होता, मी थोडक्यात बचावलो. माझा पूर्ण भूतकाळच माझ्या समोरून गेला आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त 2 प्रतिमा होत्या. त्या म्हणजे तुझा चेहरा आणि दुसरा म्हणजे माझ्या आईचा चेहरा. हे ऐकून अरुंधती खूप घाबरते. तर आशुतोष अरुंधतीला सांगतो, माझ्या मनात तुझ्याबद्दल काय फिलिंग्स आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. तर मी माझ्या मनातील भावना तुला न सांगताच असाच मरून गेलो असतो तर त्याचा काही एक फायदा झाला नसता. तेव्हा अरुंधतीला खूप घाम फुटतो. अरुंधती घाम पुसू लागते. तेव्हा आशुतोष अरुंधतीला आय लव्ह यू म्हणणारच असतो. तेवढ्यातच अरुंधतीच्या मोबाईलवर अनघाचा कॉल येतो. अनघा अरुंधतीला विचारते, ताई तुम्ही आज घरी आहात का, कारण मला तुमच्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यातच अभि अनघाकडून मोबाईल हिसकावून घेतो. तेव्हा अनघा त्याच्यावर खूप चिडते. तर दुसरीकडे अरुंधती खूप घाबरते आणि ती आशुतोषला सांगते, काहीतरी गडबड झाली आहे, आपल्याला निघायला हवं. तेव्हा आशुतोष हो बोलतो. तर इकडे अनघा अभिवर खूप ओरडते आणि मला हे सर्व ताईला सांगायचं आहे, तिचं मत पण विचारात घ्यायचं आहे, असं सांगते. तेव्हा हे आपल्या दोघांचं आयुष्य आहे, असं अभि अनघाला बोलतो. आणि तुला आता माझ्यापेक्षा आई महत्त्वाची वाटते का, तिचा विचार महत्त्वाचा वाटतो का, असंही अनघाला तो जाब विचारतो. तेव्हा अनघा सांगते, नाही, मला आपल्या दोघांचं आयुष्य असं सुंदर जगायचं आहे. आणि आपण इथे राहूनही ते करू शकतो. तुला कसं समजत नाही, तू घरातील मोठा आहेस, तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. आपण वाटलं तर आठवड्यातून 2 दिवस बाहेर फिरायला जाऊयात आणि यशचं लग्न झालं ना, आपण वेगळे राहूयात, असं ती अभिला समजावत असते. तेव्हा अभि ऐकतच नाही. तेव्हा अभि पुन्हा अरुंधतीवर निशाणा साधतो आणि अनघाला बोलतो, आई घर सोडून गेली, सर्व काही विस्कटून गेलं. तिने तिच्या जागी तुला आणून बसवलं, आता तू बस घरचं करत. या सर्व गोष्टींमध्ये फक्त आपली फरफट होत आहे. तुला हे कसं समजत नाही. फक्त एकच व्यक्ती सुखी आणि आनंदी आयुष्य जगत आहे, ती म्हणजे आई. असं म्हणून अभि खूपच अनघाला बोलत असतो. म्हणून तो अनघाला पुन्हा त्याचा निर्णय सांगतो की काहीही झालं तरी मला इथे राहायचंच नाही. तेव्हा अनघाला काहीच सुचत नाही. ती खूप टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे अनिरुद्ध संजनाला म्हणतो की हे आपले डिवोर्स पेपर आहेत, त्याच्यावर अगोदर सही कर. तर इकडे अरुंधती आणि आशुतोष एका दुकानात गेलेले असतात. तेवढ्यातच गाडीतून 2 मुलं तिची पर्स चोरून पळून जात असतात. अरुंधती त्याला पकडते आणि चांगलाच चोप देते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.